मित्रांनो, तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार डॉक्टरने सांगितलेल्याप्रमाणे बीपीची गोळी घेताय, नियमित घेताय, तरीही तुमचा बीपी कंट्रोलमध्ये येत नसेल किंवा बीपी दरवेळेस वाढूनच भरत असेल, ते याचे काही 4 प्रमुख कारणे असू शकतात. चला जाणून घेऊयात. नंबर 1, जर तुम्ही आहारामध्ये मीठ जास्त असलेले अन्नपदार्थ जसे की पापड, लोणचे, फरसाण, सॉस किंवा बेकरी पदार्थ यांचे सेवन करत असाल तर त्यामध्ये असलेल्या अतिरिक्त मिठामुळे ब्लड प्रेशरच्या गोळ्याचा परिणाम कमी होतो आणि ब्लड प्रेशर हा नॉर्मल किंवा नियंत्रित येत नाही. दुसरे प्रमुख कारण ते म्हणजे सततचा मानसिक ताणतणाव, मेंटल स्ट्रेस आणि पुरेशी झोप. जर तुम्ही रोज 6 तासापेक्षा कमी झोपत असाल तर त्यामुळे तुमचा बीपी कंट्रोलमध्ये येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. तिसरे कारण म्हणजे इतर आजार किंवा इतर औषधाचे सेवन. जर तुम्हाला काही थायरॉइड संबंधी किंवा इतर हार्मोनचे, किडनीचे आजार असतील तर त्यामुळेही बीपी कंट्रोलमध्ये येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही इतर औषधं जसे पेन किलर किंवा स्टेरॉइड ह्या गोळ्याचे सेवन करत असाल तर तुमचा बीपी वाढू शकतो. चौथे महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीची जीवनशैली. तर जर तुम्ही सततचे बैठे काम करत असाल, नियमित व्यायाम करत नसाल, मद्यपान किंवा धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन इत्यादी करत असाल तर यामुळेही तुमचा बीपी वाढू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, फक्त ब्लड प्रेशरच्या गोळीवर अवलंबून राहू नका. तुमच्या जीवनशैलीतील बदलही तितकाच महत्त्वाचा आहे. बीपी संदर्भात, ब्लड प्रेशर संदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कॅप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.